नमस्ते मंडळी. ओल्या नारळाची चटणी ही इडली, डोसा, उत्तप्पा किंवा वड्यासोबत खाण्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे. ही हॉटेलसारखी चवदार आणि झटपट कशी बनवायची ते पाहूया. नारळ घेतलं, त्याचे 2 भाग केले. आता एक अर्धा नारळाचे तुकडे करायचे, छोटे छोटे हवे तसे. 2 चमचे उडदाची डाळ, तेल पाऊण वाटी, जिरं 1 चमचा, कोथिंबीर, हिरवी मिरची आवश्यकतेनुसार, 1 इंच आल्याचा तुकडा, कढीपत्ता आणि चवीला साखर. गॅसवर कढई ठेवली. लायटरने गॅस चालू केला आहे. त्याच्यात 2 चमचे चणा डाळ घालूया. मिडियम गॅसवरती डाळ 3 मिनटं परतून घेऊया. डाळ नसेल तर फुटाणे किंवा मग डाळ्या. डाळ खमंग भाजून झाली आहे. सुगंध खूप छान आला आहे. आणि आता गॅस आपण बंद करूया आणि रंग पण सुरेख आला आहे. त्या डिशमध्ये काढून घेऊया गार होण्यासाठी. मिक्सरचं भांडे घेतलं आहे. त्याच्यात भाजलेली डाळ टाकूया. बारीक पावडर करूया पाणी न घालता. मिक्सरमधून 3 मिनटं भाजलेली डाळीची पूड केली. तसेच 1 वाटी तुकडे घालूया खोबऱ्याचे, ओल्या नारळाचे. आल्याचे 2 छोटे तुकडे घातले. 4 मिरची घातली, कमी जास्त करू शकतात. कढीपत्त्याचे पाने घालूया 2 ते 3. त्याच्यात दही किंवा मग लिंबूचा रस घातला तरी चालेल. थोडं चवीला मीठ घालूया. कोथिंबीर धुवून घेतली आहे, त्याची थोडी दांडे पण घेतले देठं. आणि चवीला साखर टाकूया. चटणी अजून छान लागते. आवडत असेल तर घालू शकतात साखर, नाही घातले तरी चालेल. अर्धी वाटी पाणी घालूया आणि मध्ये 3 ते 4 मिनटं फिरून घेऊया. ही अशी पेस्ट तयार केली. चटणी ही झाली आपली चटणी तयार. बघा, पाणी कितपत पातळ पाहिजे त्याच्यानुसार करू शकतात. त्या बाउलमध्ये चटणी काढून घेऊया. गॅसवर पॅन ठेवला आहे. त्याच्यात तेल घातलं आहे आणि आता 1 चमचा जिरं टाकलं आहे. जिरं असं तडतडलं, कसा ब्राऊन झाला आहे जिराचा कलर. आता हिंग पाऊण चमचा, कढीपत्ता 2, लाल मिरची काश्मीरी त्याचे तुकडे केले असे छोटे छोटे, आणि 2 चमचे उडदाची डाळ. जे पोह्याचे चमचा असतो आपला, त्यांनीच उडदाची डाळ आणि चणा डाळ असं माप घेतलं आहे. आता थोडंसं परतून घेऊया तेलामध्ये डाळ. उडदाच्या डाळीचा रंग गोल्डन असा झाला आहे आणि गॅस बंद करूया. चटणीवर फोडणी ओतूया आणि चांगले हलवून घेऊया. चटणीला एकसारखे करून घेऊया. पूर्ण असं मिक्स व्हायला पाहिजे चांगलं. यानी चटणीची टेस्ट अजून वाढते. आणि भारी झाली. एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.